नमस्कार सर्वांना, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या टेक सरकार परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. नवीन वर्ष 2026 तुमच्यासाठी यश, ज्ञान, नोकरी आणि उज्ज्वल भवितव्य घेऊन येवो. मित्रांनो, आपण ऑलरेडी 2 लेक्चर बनवलेले आहेत. ते 2025मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील, जसे की महत्त्वाचे स्पोर्ट्स रिलेटेड असेल, खेळ असतील तुमचे, किंवा जे गव्हर्नमेंटचे जे एक्सरसाइज असतील, मिलिटरी एक्सरसाइज असतील, अन्य एजन्सीचे जे ऑपरेशन असतील, ह्याच्यावरती आपण 50-50 प्रश्न ऑलरेडी 2 लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. 2025मधील जे महत्त्वाचे घडामोडी झालेले आहेत त्याच्यावरती आपण ते प्रश्न बनवलेले आहेत. आजचं आपलं तिसरं लेक्चर असणार आहे जे अवॉर्ड्स असतील. अवॉर्ड्स 2025मध्ये भेटलेले आहेत, त्या अवॉर्ड्सवरती आपण 50 प्रश्न पाहणार आहोत. कारण काय असते मित्रांनो, तुम्हाला कधी कोणत्याही परीक्षेसाठी 2025 असो किंवा तुमचं बॅक इयरचं असेल तर ते तुम्हाला 1 वर्ष बॅक इयरचे कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला 1 इयर बॅकचे प्रश्न विचारले जातात सर्व कंटेंटवरती. तर आजचा आपला कंटेंट काय असणार आहे, पुरस्कार, याच्यावरती आपण आज 50 प्रश्न पाहणार आहोत. आजचं आपलं हे तिसरं लेक्चर असणार आहे. आणि याच्या आधी आपण 2 लेक्चर ऑलरेडी बनवलेले आहेत. स्पोर्ट्स 50 महत्त्वाचे क्वेश्चन आणि जे 50 महत्त्वाचे जे ऑपरेशन असतील, इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे आणि अन्य एजन्सी जसे NIAचे वगैरे, दिल्ली पोलिसांचे, RPFचे, ह्याच्यावरती आपण 50 क्वेश्चन बनवले आहेत. ते तुम्ही लेक्चर पहा. आणि आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे अवॉर्ड्सवरती. तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, 2025च्या 97व्या अकॅडमी पुरस्कारामध्ये ऑस्कर कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अनोरा या चित्रपटाला ऑस्कर 97व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटला आहे अनोरासाठी. जर सर्वोत्कृष्ट पुरस्कार किती भेटले आहेत, 5 भेटलेले आहेत अनोरा या फिल्मसाठी, हे ध्यानात ठेवायचं आहे. पुढला प्रश्न, 2025मध्ये रेकॉर्ड ऑफ द इयर ग्रॅमी कोणी जिंकलेला आहे. तर रेकॉर्ड ऑफ द इयर ग्रॅमी जिंकलेला आहे सर्वाधिक पुरस्कार जिंकून ऑप्शन सी, केड्रिक लामर यांनी हा जिंकलेला आहे 2025चा रेकॉर्ड ऑफ द इयर ग्रॅमी. टोटल किती पुरस्कार जिंकलेले आहेत, त्यांनी 5 पुरस्कार जिंकलेले आहेत. आपला तिसरा प्रश्न असणार आहे, डेव्हिड झासले कोणत्या पुरस्कारासाठी 2025चा डेव्हिड झासले यांना कोणत्या पुरस्कारासाठी 2025चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर डेव्हिड झासले यांच्या डार्क फ्लेस, ऑप्शन ए, डार्क फ्लेस या त्यांच्या पुस्तकासाठी बुकर प्राइज भेटलेला आहे. कुणाला? डेव्हिड झासले यांना डार्क फ्लेससाठी. प्रश्न क्रमांक 4, 2025मध्ये लेखक पर्शिवल एव्हरेस्ट यांनी लिहिलेल्या काल्पनिक कथांसाठी जो पुलित्झकर पुरस्कार आहे ते त्यांच्या कादंबरीसाठी भेटलेला आहे. तर कोणत्या कादंबरीसाठी भेटलेला आहे लेखक पर्शिवल यांना? जेम्स. ऑप्शन ए असणार आहे जेम्स या कादंबरीसाठी त्यांना. जेम्स ही जी कादंबरी आहे त्यांची काल्पनिक कथासाठी आहे. कुणाची आहे? पर्शिवल एव्हरेस्ट यांची. पुढला प्रश्न, 2025मध्ये एकूण 14 व्यक्ती आणि संस्थांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. तर शांततेसाठी कोणाला नोबेल पारितोषिक मिळालेले आहे हे आपल्याला शांततेसाठी कोणाला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे 2025मध्ये? ऑप्शन डी, कोणाला भेटलं आहे? मारिया कोरिना मचाडो. ज्या मारिया कोरिना मचाडो जे आहेत व्हेनेझुएलाच्या या लोकशाही समर्थक नेते आहेत, त्यांना व्हेनेझुएलामध्ये शांतता, हुकुमशाही, लोकशाहीकडे शांततापूर्व संक्रमण घडवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. कुणाला? मारिया कोरिना मचाडो यांना 2025चा शांततेचा नोबेल पारितोषिक भेटलेला आहे. 6वा प्रश्न, 2025मध्ये कोणत्या भारतीय स्वयंसेवी संस्थेला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. तर आपल्या 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, एज्युकेट्स गर्ल्स. एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी NGO जी आहे त्यांना हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025चा भेटलेला आहे. कुणाला? एज्युकेट्स गर्ल्स या NGO संस्थेला. संस्थापिका जर विचारला तर सफिना हुसेन हा संस्थापिका आहेत. तर कशासाठी दिलेला त्यांना? भारतातील जे ग्रामीण भागातील किंवा डोंगराळ भागातील जे शाळाबाह्य, म्हणजे जे विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत, आदिवासी भागामध्ये किंवा जे डोंगराळ भागामधले विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा एज्युकेट गर्ल्स या NGOला हा पुरस्कार भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, 2025मध्ये वन्यजीवन संरक्षणासाठी
मिळालेल्या ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्डचा सर्वात तरुण विजेता कोण ठरलेला आहे? कोणता अवॉर्ड आहे हा? ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड्स 2025. तरुण विजेता कोण आहे? ऑप्शन बी, अनंत अंबानी यांना हा 2025चा ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार भेटलेला आहे. त्यांना त्यांच्या वनतारा जो प्रोजेक्ट आहे जामनगर येथे वन्यजीवनाचे संरक्षण करण्यासाठी किंवा ते वन्यजीवन पुनर्वसन संरक्षण करण्यासाठी हा त्यांना वनतारा यासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. प्रश्न 8वा, 2023 या वर्षासाठीचा जो दादासाहेब फाळके पुरस्कार 2025मध्ये कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? जो मित्रांनो काय जो पुरस्कार असतात बॅक इयरचे किंवा चालू वर्षामधील देता. आता हा 2023 मधला पुरस्कार आहे, पण हा कधी देण्यात आलेला आहे? 2025मध्ये. कोणाला देण्यात आलेला आहे 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार? मोहनलाल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे कोण आहेत? मल्याळम सुपरस्टार आहेत जे मोहनलाल यांना हा दादासाहेब फाळके 2025मध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे 2023चा. प्रश्न 9वा, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2025मध्ये दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बेस्ट फिल्म हा पुरस्कार मिळालेला आहे? तर 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, श्री 2 या श्री 2 जो मूवी आहे हा मूवीला जो दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? कार्तिक आर्यन यांना चंदू चॅम्पियनसाठी भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सनन यांना भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जे असतील कबीर खान यांना भेटलेला आहे. लापता लेडीज या पिक्चरला क्रिटिकल बेस्ट फिल्म कॅटेगरीमध्ये भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट वेब सिरीजच्या कॅटेगरीमध्ये हिरा मंडी या वेब सिरीजला भेटलेला आहे. वर्सटाईल अभिनेतामध्ये अल्लू अर्जुन यांना, वर्सटाईल अभिनेत्री साई पल्लवी यांना भेटलेला आहे. प्रश्न 10वा, वीर बाल दिनाचे औचित्य साधून माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025ने सन्मानित केलेला आहे? तर आपल्या 10व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच 20 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हा 5 ते 18 वर्षातील मुलांना हा दिला जातो. शौर्य, कला, संस्कृती, समाजसेवा किंवा विज्ञान, तंत्रज्ञान किंवा क्रीडा या क्षेत्रातील हा पुरस्कार देण्यात येतो. 11वा प्रश्न, ऑक्टोबर 2025मध्ये फिलिपिनमध्ये पार पडलेल्या मिसेस युनिव्हर्स हे काय? ऑक्टोबर 2025मध्ये मिसेस युनिव्हर्स 2025 या मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरलेल्या आहेत? तर ऑप्शन सी, सिरी सिंग या पहिल्या मिसेस युनिव्हर्स 2025 मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. आपल्या भारताला तब्बल किती वर्षानंतर? 48 वर्षानंतर हे मिसेस युनिव्हर्सचा किताब भेटलेला आहे. हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? सिरी सिंग. कुठे आयोजित केला होता हा? फिलिपिन्स या देशामध्ये. जर आवृत्ती विचारली तुम्हाला एडिशन तर 48व्या क्रमांकाची आवृत्ती होती. मित्रांनो काय मिसेस युनिव्हर्स असेल किंवा मिस युनिव्हर्स असेल किंवा मिस युनिव्हर्स इंडिया असेल हे वेगवेगळे पुरस्कार आहेत. तर कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही आहे. कॉन्सन्ट्रेटने व्यवस्थित ठेवायचं आहे. तुम्हाला कन्फ्युजन अजिबात होऊन द्यायचं नाही आहे. आता इथं आपल्याला 12वा प्रश्न काय विचारलेला आहे? आत्ता आपण मिसेस पाहितलं होतं, तर आता आपण काय पाहत आहोत? 74व्या मिस युनिव्हर्स. आता मिसेस आताच पाहिले आपण कोण आहेत? सिरी सिंग. आणि मिस युनिव्हर्स जे आहेत कोण आहेत? 2025 मधल्या 74व्या मिस युनिव्हर्स ज्या आहेत फातिमा बोस. ऑप्शन सी, ज्या फातिमा बोस ज्या आहेत मेक्सिको या कंट्रीशी त्या सिटीशी बिलॉंग करतात, त्यांना हा मिस युनिव्हर्सचा हा किताब भेटलेला आहे फातिमा बोस यांना. आता आपण प्रश्न क्रमांक 13वा पाहूया. मिस युनिव्हर्स इंडिया. आता हे पहा, मिस युनिव्हर्स इंडिया 2025चं कोण आहे? मनिका विश्वकर्मा यांना भेटलेला आहे. मिस युनिव्हर्स वर्ल्डमध्ये वेगळे आहेत, मिसेस युनिव्हर्स वर्ल्डमध्ये वेगळे आहेत, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 वेगळे आहेत. ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार दिलेले असतात, त्याच्यामुळे अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. जर हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरेल का? कारण की जी दुसरीच आवृत्ती आहे कोणती? मिस युनिव्हर्स इंडिया 2025ची. कधी आयोजित केला हा? 18 ऑगस्ट 2025 दरम्यान. कुठे आयोजित केला? राजस्थान या शहरामध्ये. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनाने ध्यानात ठेवायचं आहे.
प्रश्न 14वा पाहूया आपण. आता 72व्या मिस वर्ल्ड किताब, आता हे मिस वर्ल्ड आहेत, कोणत्या 72व्या मिस वर्ल्ड किताब कोणी मिळालेला आहे, म्हणजे कोणाला भेटलेला आहे, कोणता मिस वर्ल्ड किताब जो भेटलेला आहे? डी, ऑप्शन डी जे आहे आपलं ओपल सुचेता जे आहेत, ओपल सुचेता चुआंगश्री, ज्या कोणत्या कंट्रीला बिलॉंग करतात? थायलंड या कंट्रीला बिलॉंग करतात. कोणत्या मिस वर्ल्ड कोण आहेत? सुचेता चुआंगश्री, ओपल सुचेता चुआंगश्री ह्या थायलंडच्या आहेत. मग जर असं विचारलं आपल्याला 71वी मिस वर्ल्ड कोण आहे 2024 मधील, तर क्रिस्टिना पिस्कोवा ह्या 71व्या मिस वर्ल्ड युनिव्हर्स 2024 मधील आहेत. तर 72व्या आपण आत्ताच पाहितल्या कोण आहेत? सुचेता चुआंगश्री ह्या थायलंडशी बिलॉंग आहेत. प्रश्न 15वा, क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला नुकताच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हे क्रिकेटपटू हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणत्या IPL टीमशी बिलॉंग करतात किंवा कोणत्या IPL टीममध्ये 2025 मध्ये खेळलेले आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न 16वा पाहूया आपण. 2025 मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? आता हे वेगवेगळे पुरस्कार असतात, पद्मविभूषण, पद्मश्री, पद्मभूषण, हे वेगवेगळे पुरस्कार आहेत. आता पद्मविभूषण किती व्यक्तींना भेटलेला आहे 2025 मध्ये? तर 7 व्यक्तींना हा पद्मविभूषण पुरस्कार 2025 मध्ये भेटलेला आहे. तर मग पद्मभूषण किती व्यक्तींना भेटलेला आहे? 19 व्यक्तींना. पद्मश्री किती व्यक्तींना भेटलेला आहे? 113 व्यक्तींना. आणि एकूण जर विचारलं तर एकूण किती व्यक्तींना भेटलेला आहे? 139 व्यक्तींना हे पुरस्कार भेटलेले आहेत टोटल. प्रश्न क्रमांक 17वा, 2025च्या 76व्या प्रजासत्ताक दिन संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे? तर आपलं 17व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश या राज्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथाला प्रथम पुरस्कार भेटलेला आहे. उत्तर प्रदेशचे राज्य ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न 18वा, 2025चा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? हा पुरस्कार भेटलेला आहे ऑप्शन सी, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. जे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस जे आहे त्यांना हा 2025चा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार भेटलेला आहे. ही संस्था कुठे आहे? ही संस्था आहे हैदराबाद येथे ही संस्था आहे. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा IMD जे इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे ह्याची ही संस्था कुठे आहे? 19वा नंबरचा प्रश्न, GP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? GP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड जो आहे तो देऊन कुणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? ऑप्शन ए, डॉक्टर व्ही नारायण जे आहेत आपले इस्रोचे जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे संचालक आहेत, डायरेक्टर जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ असतील इस्रोचे, त्यांना हा डॉक्टर व्ही नारायण हा पुरस्कार भेटला आहे. ते कोण आहेत? जे LPSCचे संचालक आहेत. LPSC म्हणजे काय? लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर, जे इस्रोमध्ये कार्यान्वित आहे, त्यांचे हे संचालक आहेत डॉक्टर व्ही नारायण. मला इस्रोचं हे सांगा तुम्ही, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं ऑफिस म्हणजे आपलं हेडक्वार्टर कुठे आहे ते कमेंटमध्ये सांगा. प्रश्न 20वा, मार्च 2025 मध्ये मॉरिशसच्या 57व्या राष्ट्रीय दिनानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मॉरिशसच्या कोणत्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर आपल्या 20व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डी, ऑप्शन डी, द ग्रँड कमांडर ऑफ द अवॉर्ड ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशियन हा पुरस्कार देऊन माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सन्मानित करण्यात आलेले हा मॉरिशसचा सर्वात हायेस्ट पुरस्कार असणार आहे. कोणता? द ग्रँड कमांडर ऑफ द अवॉर्ड ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा मॉरिशसचा सर्वात हायेस्ट पुरस्कार आहे. प्रश्न 21वा, 2024 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 मध्ये कोणाला जाहीर झाला? आता मित्रांनो, हा 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, पण देण्यात कधी आला? 2025 मध्ये. कोणाला देण्यात आलेला आहे? जे राम सुतारजी आहेत ह्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोण आहेत ते? ज्येष्ठ शिल्पकार आहेत. कारण की हा एक तुम्हाला खूप महत्त्वाचा प्रश्न ठरेल तुमच्या परीक्षेच्यासाठी. कारण की काय झालेलं आहे, जे रामजी सुतार आहेत
त्यांचं 100व्या वर्षाच्या असताना निधन झालेलं आहे. 100व्या वयाच्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं जर गाव विचारलं तर कोणतं आहे? गोंदूर, धुळे. शिक्षण सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई इथे झालेलं आहे. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी जी आपली वर्ल्डमधली सर्वात उंचीची जी प्रतिमा आहे ह्यांचं पण काम त्यांनीच केलेलं आहे. आणि ते आपले जे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील जे अजिंठा लेणी तिथे त्यांनी काम केलेलं आहे. हे पण आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. कोण आहेत ते? राम सुतार यांना 2025मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 काय आहे? 2023 सालासाठीचा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025मध्ये संयुक्तपणे खालीलपैकी कोणत्या 2 मान्यवरांना प्रदान करण्यात आलेला आहे? आता हा 2023 सालासाठीचा आहे 58वा, पण तो कधी देण्यात आलेला आहे? 2025मध्ये. कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन नंबर असणार आहे बी. गुलजार यांना उर्दूसाठी देण्यात आलेला आहे आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी देण्यात आलेला आहे. आणि जर 59वा जर विचारला 2024मधला, तो कोणाला देण्यात आलेला आहे? विनोद कुमार शुक्ला जे हिंदीचे लेखक आहेत त्यांना हा 59वा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि 58वा कोणाला देण्यात आला आहे? गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्यजी यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 23 काय आहे? 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 2025मध्ये जो इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे तो मिशेल बॅचलेट जे आहेत यांना हा 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या कोण आहेत? त्या चिलीच्या माजी राष्ट्रपती आहेत आणि संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार विभागाच्या माजी प्रमुख आहेत. कोण? मिशेल बॅचलेट ह्या चिलीच्या माजी राष्ट्रपती आहेत. यांना हा 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढला प्रश्न पाहूया. जागतिक अन्न पुरस्कार 2025 म्हणजेच वर्ल्ड फूड प्राईज कोणाला देण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 24चं ऑप्शन ए डॉक्टर मारियांगेला हंगरिया जे आहेत ह्यांना हा जागतिक अन्न पुरस्कार जो आहे वर्ल्ड फूड प्राईज देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणाला? डॉक्टर मारिया यांगेला हंगरिया यांना हा 2024चा पुरस्कार देऊन प्रदान करण्यात आलेला आहे. 25व्या नंबरचा प्रश्न. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राईजने खाद्यक्षेत्रातील योगदानासाठी 2025मध्ये कोणत्या सन्मानाने गौरविले आहे? तर आपल्या 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. टॉप ॲग्री फूड पायोनियर जो पुरस्कार आहे म्हणजे सन्मान आहे तो आपले प्रसिद्ध संजीव कपूर जे आहेत त्यांना वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन जे आहे त्यांनी हा टॉप ॲग्री फूड पायोनियर पुरस्कार देऊन गौरवले आहे. कुणाला? संजीव कपूर जे शेफ आहेत त्यांना. 26व्या नंबरचा प्रश्न. 2025मध्ये प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर कोणता सर्वोच्च राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर आपल्या 26व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन बी. विज्ञान रत्न पुरस्कार देऊन डॉक्टर जयंत नारळीकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांच्या मरणोत्तर त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 27व्या नंबरचा प्रश्न आपला 2025चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जो आहे शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातो? ऑप्शन सी. विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड हा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 28वा. 2025चा प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? तर 28व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. कुमार मंगलम बिर्ला यांना हा 2025चा प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. कुमार मंगलम बिर्ला यांना. 29वा प्रश्न. 2025चा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक 29व्याचं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन ए. जे मोंडो डुप्लांटिस आहेत 2025मध्ये त्यांना लॉरियस वर्ल्ड
स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे, मोंडो डुप्लंटिस यांना. प्रश्न 30वा, 2025चा लोकमान्य राष्ट्रीय टिळक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 2025चा जो लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे तो माननीय आपले नितीनजी गडकरी, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री आहेत, यांना हा 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. प्रश्न 31वा, 2025चा प्रतिष्ठित प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? 2025चा जो प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार आहे तो चायनाचे लिऊ जियाकुन जे आहेत, सायंटिस्ट आहेत आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे, त्यांना हा प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार दिलेला आहे. कोणाला? लिऊ जियाकुन जे चायनाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. 32व्या नंबरच्या प्रश्न पाहूया आपण. 2025च्या 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा, मोशन पिक्चर्स ड्रामा या श्रेणीमध्ये कोणाला पुरस्कार भेटलेला आहे? तर 32व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन सी, जे अँड्रियन बॉड्री आहेत, त्यांना हा 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ड्रामा या साईटमध्ये त्यांना पुरस्कार भेटलेला आहे, अँड्रियन बॉड्री यांना. प्रश्न 33वा, 2025चा बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे बेस्ट फिल्म हा पुरस्कार भेटलेला आहे? प्रश्न 33वा, त्याचं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन बी, कॉन्क्लो जो मूवी आहे त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटलेला आहे. बाफ्टा म्हणजे काय? ब्रिटिश अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स. जो बाफ्टाचा फुल फॉर्म काय आहे? ब्रिटिश अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स. हा पुरस्कार सोहळा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? कॉन्क्लेव्ह या मूवीसाठी भेटलेला आहे जो बाफ्टाचा. आपला 34वा प्रश्न पाहूया आपण. 2025व्या 77व्या एमी पुरस्कार सोहळ्यात द स्टुडिओ या मालिकेला एकूण किती पुरस्कार भेटलेले आहेत? तर द स्टुडिओ या मालिकेला 2025मध्ये 77व्या एमी पुरस्कारामध्ये ऑप्शन ए 13 पुरस्कार भेटलेले आहेत. सर्वात जास्त हा पुरस्कार मिळवणारी द स्टुडिओ ही मालिका अव्वल ठरलेली आहे. आणि सर्वात तरुण विजेता जर म्हटलं तर कोण आहेत? 15 वर्षीय ओवेन कपूर हे सर्वात यंगेस्ट पर्सन आहेत. ओवेन कपूर यांना एडोलेसेस या मालिकेसाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार भेटलेला आहे 77व्या एमी पुरस्कारामध्ये. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. मे 2025मध्ये ग्लोबल इंडिया ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर आपल्याला 35व्या क्रमांकाचं उत्तर आहे ऑप्शन डी, सद्गुरू जग्गी वासुदेव यांना 2025मध्ये ग्लोबल इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणती संस्था देते? तर ही पुरस्कार संस्था कोणती देते? कनाडा इंडिया फाउंडेशन जी आहे संस्था, ही हा पुरस्कार देण्यात येते. आपला 36 नंबरचा प्रश्न पाहूया आपण. 2025च्या FEPI वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोणत्या संस्थेने 3 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकून हॅट्रिक केलेली आहे? फेडरेशन ऑफ एज्युकेशनल पब्लिशर्सचा जो पुरस्कार भेटला आहे तो कोणत्या एज्युकेशनल सोसायटीला भेटला आहे? चेतना एज्युकेशन सोसायटी लिमिटेड जी आहे त्यांना हा ऑप्शन सी, जो फेडरेशन ऑफ एज्युकेशनल ह्या संस्थेद्वारे दिलेला चेतना एज्युकेशन सोसायटीला हा पुरस्कार भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 37वा, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट बेस्ट फीचर फिल्म पुरस्कार भेटलेला आहे? तर बी ऑप्शन, 12वी फेल 12th फेल या चित्रपटाला नॅशनल फिल्म फेस्टिवल या मध्ये बेस्ट फीचर्स फिल्म या कॅटेगरीमध्ये 12th फेल या पिक्चरला अवॉर्ड भेटलेला आहे. 38व्या नंबरचा प्रश्न काय आहे आपला? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 जो 17 जानेवारी 2025मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे तो खालीलपैकी कोणाला भेटलेला आहे? तर आपला 38व्या नंबरचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. जे मनू भाकर आहेत यांना निशाणेबाजीसाठी भेटलेला आहे, डी गुकेश यांना बुद्धिबळसाठी भेटलेला आहे,
हरमनप्रीत सिंग जे आहेत त्यांना हॉकीसाठी भेटलेला आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगा टोटल 4 व्यक्तींना हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. तर चौथी व्यक्ती कोणत्या आहेत आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही. 39व्या नंबरचा 2025मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला हॉलिवूड ऑफ ऑफ हॉलिवूड ऑफ फेम जो त्यावर स्थान भेटलेलं आहे ते कोणाला भेटलेलं आहे? दीपिका पादुकोण यांना हॉलिवूड ऑफ फेम या कॅटेगरीमध्ये त्यांना स्थान भेटलेलं आहे. कुणाला? दीपिका पादुकोण यांना. 40व्या नंबरचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा खूप परीक्षेला विचारला जातो. जो गोल्डन मन पुरस्कार आहे कुणाला भेटलेला आहे? 2025चा गोल्डन मन पर्यावरण पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे? तो 7 व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे. तो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये दिला जातो. तो हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. 41वा नंबरचा प्रश्न 2024चा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झालेला आहे? तर आपल्या 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, साधू भद्रेश दास यांना 2024चा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे. 42वा प्रश्न BCCIचा जो प्रतिष्ठित कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? जो BCCIचा जो प्रतिष्ठित पुरस्कार आहे तो ऑप्शन बी, सचिन तेंडुलकर यांना जो BCCIचा प्रतिष्ठित कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आपला पुढचा प्रश्न BCCI नमन पुरस्कार 2025 सोहळ्यात जो BCCIचा नमन पुरस्कार 2025 जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणजे पुरुष कॅटेगरीमध्ये पॉली उमरीगर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर आपल्या 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह ऑप्शन डी यांना हा BCCIचा जो नमन पुरस्कार आहे त्याच्यामध्ये पॉली उमरीगर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे जसप्रीत बुमराह यांना. 44व्या नंबरचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिसेंबर 2025मध्ये जो इथिओपियाचा हायेस्ट पुरस्कार आहे तो देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, इथिओपियाचा जो हायेस्ट पुरस्कार आहे तो कोणता आहे? ग्रेट ऑनर नेशन ऑफ इथिओपिया हा पुरस्कार जो इथिओपियाचा आहे हा सर्व हायेस्ट पुरस्कार आहे. तो आपल्या माननीय नरेंद्र मोदीजी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा माननीय पंतप्रधान यांना आपले भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांना आतापोत कोणत्या कोणत्या देशाने किती पुरस्कार दिले आणि टोटल किती पुरस्कार आहेत त्यांच्याकडे हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपला पुढचा प्रश्न पाहूया. 2026मध्ये इस्रायलचा जो सर्वोत्कृष्ट नागरी सन्मान आहे इस्रायल पुरस्कार हा मिळवणारे पहिले गैर इस्रायल नागरिक कोण ठरणार आहेत? तर आपल्या 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डोनाल्ड ट्रम्प तात्या यांना हा इस्रायलचा सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा इस्रायल पुरस्कार 2026मध्ये हा डोनाल्ड तात्या यांना प्रदान करण्यात येणार आहे. आपला 46वा प्रश्न 2025चा प्रतिष्ठित गेट्स केब्रिज इम्पॅक्ट प्राइज जिंकणाऱ्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण आहे? कोण आहेत? गेट्स केब्रिज इम्पॅक्ट प्राइज जिंकणाऱ्या प्राध्यापिका उर्वशी सिन्हा ऑप्शन ए ज्या डॉक्टर उर्वशी सिन्हा आहेत ह्या गेट्स केब्रिज इम्पॅक्ट प्राइज जिंकणाऱ्या भारतीय महिला शास्त्रज्ञ आहेत. 47वा प्रश्न ओसामू सुझुकी यांना 2025मध्ये कोणता पद्म पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे? तर आपल्या 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी जे ओसामू सुझुकी आहेत जपानचे त्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. प्रश्न 48वा इंटरनॅशनल बुकर प्राइज 2025 जिंकणारी पहिली कन्नड लेखिका कोण ठरलेले आहेत? इंटरनॅशनल बुकर प्राइज जिंकणाऱ्या पहिल्या कन्नड लेखिका कोण ठरलेल्या आहेत? 48व्याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन सी, बानू मुस्ताक या कन्नड लेखिका आहेत इंटरनॅशनल बुकर प्राइज जिंकणाऱ्या 2025मधील. 49वा प्रश्न 2025मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारा महाराष्ट्राचा नेमबाज कोण आहे? 2025मध्ये अर्जुन पुरस्कार जे आपले महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील जे स्वप्नील काळे आहेत ऑप्शन स्वप्नील कुसळे जे आहेत स्वप्नील कुसळे जे आपले
2025मध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील नेमबाज आहेत स्वप्नील कुसळे. 50वा प्रश्न, टाइम्स मॅगझिनने 2025 सालचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन कुणाला निवडलेले आहे? पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कुणाला दिलेला आहे? ऑप्शन ए, द आर्किटेक्ट्स ऑफ ए आय. द आर्किटेक्ट्स ऑफ ए आय यांनी हा टाइम मॅगझिनचा पुरस्कार पर्सन ऑफ द इयर जिंकलेला आहे. द आर्किटेक्ट्स ऑफ ए आय हा पुरस्कार कशासाठी दिला जातो? जे ए आयमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींसाठी. कोण असतील? जसं ॲलन मस्क असतील, आपले बिल्स गेट्स असतील, अन्य आपले सायंटिस्ट असतील, त्यांना हा द आर्किटेक्ट्स ऑफ ए आय टाइम्स मॅगझिनने सालचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार देऊन घोषित केलेला आहे. मित्रांनो, हे आपले मराठी आणि मातृभाषेतील कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल, 50 प्रश्न हे आज आपलं हे 3रं लेक्चर होतं. मला असंच तुम्ही सांगा तुमच्या आवडीचा कंटेंट कोणता किंवा टॉपिक कोणता, आपण नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या कंटेंटवरती टॉपिकवरती बनवायचा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हे तुम्हाला आपलं मराठी भाषेमधील उपक्रम कंटेंट आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी हे जे PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला भेटेल निःशुल्कमध्ये, जसे तुम्ही ह्याचे बॅक टू बॅक प्रिंट काढू शकता. चला तर आज आपण इथेच थांबूया. टेक केअर, बाय बाय.